असा छाती भरदार अशी वाटते आहे त्याला. आणि त्या माणसाकडे पाहतो आणि विचार काय करतो, याच्यासारखं भरदार छाती वगैरे असते तर बरं झालं असतं, एवढाच विचार झाला. असं की नाही, त्याला हे कुठं माहिती आहे की या माणसाची छाती अशी जरा चांगली मोठी दिसते, पण हा याला छातीचा रोग आहे फुफ्फुसाचा, हे त्याला कुठं माहिती आहे? हा, याची त्याला कुठं माहिती आहे? माहिती नाही. मग याच्यासारखं होऊ दे हा विचार झाल्याबरोबर किती भाव झाले त्याला, त्याच्याबरोबर इतके भाव झाले त्याचे की म्हणजे त्याला तो लंग्स मध्ये जसा डिसीज होणार हे बांधलं गेलं त्याच्याबरोबर आहे ना. मागणी झाली ना त्याच्यासारखं म्हणजे संपूर्ण तो आला तसा अखंड आला. मग त्याच्या पर्याय जी आहे फुफ्फुसाचा रोग, खोकला वगैरे दम्याचा वगैरे रोग आहे, त्यामुळे दम्याच्या रोगामुळे छाती भरदार दिसते. मग त्या दम्याच्या रोगासारखी याला ती भावना केली गेली ते एका धर्माच्या द्वारे असे धर्मात्मक वस्तू गेली. हा ऐका नाही, हे त्याला कशा पाहू, पहिले पुस्तक आहे वर काय देऊन टाकलं, पिवळे पुस्तक असेल बर आहे ना. मग त्यात ती व्याख्या असेल एका बघून, तर एका धर्माच्या द्वारे असे धर्मात्मक वस्तूचं ग्रहण होतं. एक ग्रहण केले की बाकीचे जो येणार, एका धर्माच्या द्वारे असे अखंड वस्तू घेतली, अवैधोपचार वस्तू ग्रहण केली त्याने. मग ही वस्तू जर ग्रहण केली तर त्यावेळेस त्यांनी जरी म्हणतो की याच्यासाठी ग्रहण करू दे, संपूर्ण ग्रहण झाली ना. छातीकडे पाहून त्यांनी संपूर्ण वस्तू ग्रहण केली ना, म्हणजे नामकर्माची रचना ग्रहण झाली की नाही त्याला. मग हा भाव पडल्याबरोबर त्याला भावी कर्मात नामकर्म कसं उद्याला येणार आहे, देव झाली की म्हणून त्यांनी नामकर्म कसं बांधलं. ज्याला शास्त्रीय उदाहरण जर म्हटलं तर श्री द्रौपदीच्या जीवनातली घटना. द्रौपदी आरिका झालेली असते मागच्या भावात आणि हार करून रस्त्याने निघाले असते. आपले 185 पानं आहे सकला देशात. धर्माच्या द्वारे साकल्येनं म्हणजे असे धर्मात्मक वस्तूचं प्रतिपादन होतं, म्हणजे ग्रहण केली गेली. त्याला सकला देश म्हटलं, प्रमाण सप्तभंगीचं वाक्य झालं. मग याने छातीच्या द्वारे ग्रहण केलेलं आहे की नाही. संपूर्ण वस्तू ग्रहण झाली ना, त्याचे भाव म्हणजे नामकर्माची रचनाचे भाव सगळे त्यात आले. त्याला वाटते की मी कधी मागितले आहे ना, मी कधी मागितलं त्याच्याकडून की मला हा रोग हो, पण तू जेव्हा ते ऑब्जेक्ट घेतलं, ते ध्येय ते ध्येय केलं होतं की नाही, विषय तो केला होता आणि तू तो विषय तसा ग्रहण केला, तेव्हा तसे भाव झाले ना. म्हणून भावीकडे तुला लगेच छातीचा रोग झाला. ही तिकडे घटना घडली. पुराणातली घटना म्हटली तर ही द्रौपदीच्या घटना. मागील भावामध्ये अरिका झालेली असते. मग अरिका झाल्यानंतर रस्त्याने जात असते आणि एके दिवशी 5 पुरुष आणि 1 स्त्री रथात बसून चाललेली असतात. 5 पुरुष आणि 1 स्त्री रथात बसून असे चाललेले असतात आणि जाता जाता ते दृश्य पाहते. दृश्य पाहिल्याबरोबर की तिच्या किती हे बरं आहे अशा प्रकारचे भाव येतात. पराचे चिंतन आहे. भाव झाले की तिथे काय, ज्या समयात विचार त्या समयात सर्व बंद झाले, ते संस्कार झाले. भावकर्माकडून ते सगळे संस्कार झाले. मग त्यावेळेलाच तिने काय बांधलं आहे ना, अतिक्रम बांधले किंवा सातिक्रम म्हणा, अतिक्रम बांधले गेले. एक तर हिचे कसं बरं आहे म्हणजे स्त्री पर्याय पुन्हा बांधली, द्रव्य स्त्री बांधली. द्रव्य स्त्री म्हणजे मिथ्यात्व बांधलं, मोहनेकर म्हणलं, चारित्र मोहने बांधलं गेलं. ते सन्निकर्ष महाबंधक वाचायचं सगळं असं आहे ना. नामकर्माची प्रकृती बांधली, शरीर प्रकृती बांधली, नीच अवस्था बांधली आणि सान्निध्य जे बांधलं ते काय द्रव्य स्त्रीचं बांधलं
आणि पुन्हा 5 पुरुषांच्या सानिध्यात जायचं. है की नाही? हा सगळा प्रसंग बांधला गेला. त्याच्यानंतर ती लगेचच आणि हे काय आपण विचार चुकीचे केले म्हणून प्रतिक्रमण झालं. असे विचार करणं बरं नाही, प्रत्याख्यान झालं. पण तो संस्कार एक विशिष्ट काही राहिला. मग तिच्या भावी काळात काही भावात म्हणाल्यानंतर ही पुन्हा द्रौपदी होते, तेव्हा तिच्या लग्नाच्या वेळेला प्रसंग नाही का घडत. लग्नाच्या वेळेला प्रसंग घडतो असंच लग्न मंडप उभा केलेला असतो, स्वयंवर मंडप, आणि याने जिंकलेला कोण तिचा अर्जुनाने. त्याला जी वरमाला ती घालायला उभी आहे अशी, त्यावेळी वादळ भयंकर सुटलं आणि जी वरमाला आहे ती त्याच्या गळ्यात टाकता टाकता काय झाली, तुटली गेली, विखुरली गेली या पाठीच्या अंगावर, म्हणून पाचाची म्हटली जाते. हा तिच्यावर लांछन आले की नाही. जसा विचार तशी पर्याय, तसे कर्म बांधले गेले की नाही. न कर्म मनुष्य ठीक आहे, पण निगोदित कसं, निगोदी इकडे मनुष्य कसं होतं तिथूनच समजायचं आता, आहे की नाही, की जेव्हा असे त्याचे भाव झाले. काय भाव झाले की निरोधी जीवाला जेव्हा भाव होतात की हे काही बरं नाही. म्हणजे इकडून सांगताना सामान्यपणे कथन असे केले जाते की त्याच्या कशाची मंदता झाली. आहे ना, कशाची मंद झाली, अकाम निर्जला झाली म्हणतो आपण. मी त्याला त्रास होत होता. समजा बटाटा काय आहे ना, बटाटा तळला चाललाय, मग तळताना त्यांनी संक्लिष्ट परिणाम करूनच मेलं पाहिजे असा कुठे संबंध आहे. मग त्यावेळेला त्याचे जे भाव किंचितसे मंदतेचे झाले, की भाजलो जातो याच्याकडे तीव्रता न जाता, तळला जात असताना मी भाजला जातो याच्याकडे न जाता किंचितसे याच्यापासून वेगळ्या गती निवृत्त होण्याचे भाव झाले. मग या निवृत्तीच्या भावनामध्ये इतकी मंदता झाली की जी मंदता झाल्याबरोबर त्याला योग्य असे मनुष्यभावासारखं मिळालं, मनुष्यभावासारखं नामकरण बांधलं गेलं. मग ही जी मंदता झाली याचे भाव झाले. समजा या अशा अवस्थेत गेलो असतो तर जो तळतोय माणसासारखे आहे ना, म्हणजे हे नाही कळालं. लक्षात घ्या, हो तळणाऱ्या माणसासाठी म्हटलं तर ठीक आहे, पण ती भावना वेगळी आहे. मला तिथे निरूपण नाही करायचं. आपल्याला संकेत काय करायचा आहे की इथे संज्ञी पंचेंद्रियाने माणसाने त्याच्या माणसाबद्दल विचार केला की नाही. द्रौपदीने त्या प्रसंगाला सारखा विचार केला, या स्त्रीची कशी मजा आहे ना, असा विचार केला. तसं या निगोदी जीवाने विचार काय केला, मला जो त्रास देतो त्याच्यासारखा मी झालो तर हा भास झाला. निगोदी जीवाला देखील हा संस्कार आहे ना, जो माझा शत्रू आहे त्याच्याबद्दलचा भास आहेच की, हा माझा जो तळतोय तो शत्रू आहे त्याच्यासारखा मी गेलो तर हे भाव आहे की नाही. मग तशा प्रकारच्या भावनेमध्ये त्याला जर असे भाव झाले की या माणसासारखं झालं की याच्यासारखा एक संकेत किंचितचा, हा जो संकेत किंचितचा आहे तो त्याला मनुष्यभावात आणला. आणि याचं संपूर्ण वर्णन तर जिथे वीरसेन सामने करू शकत नाही सर, ते सगळं माझ्यासारखा अल्पज्ञ काय करणार. त्यांनी उत्तर दिलंय जैन तत्वमीमांसेत, ते उद्धरण घातलंय पण मला पान आठवत नाही. जय धवला ती आहे पण मला पान आठवत नाही. तर त्यांनी उत्तर दिलंय की असं घडतं कसं, धवला कसे मला आठवत नाही. उद्धरण आहे जैन तत्वमीमांसेत. तर त्यांनी तिथे उत्तर दिलं त्या समयाची योग्यता. मी संपूर्ण कसं निरूपण करणार, मी केवढी बनायला पाहिजे. आपली सदिच्छा सुंदर आहे. आता जर अमेरिकेत जायची इच्छा जमलं नाही, इच्छा केली तर पुढच्या मत अमेरिकेत जाणार का? अमेरिकेत झाल्यासारखं उत्पन्न मायाचार केला असेल तर तिथं किरींचे प्राणी पण उत्पन्न की नाही. काय आहे एका अपेक्षेने, औदैहिक भावाच्या अपेक्षेने आहे ना, औदैहिक भावाच्या अपेक्षेने जेव्हा निरूपण केलं जातं कर्णानुक पद्धतीने, तेव्हा सांगितलं जातं
किंवा परिणामदी जैन दव्वम तत्कालम तन्मयती पन्नत्तम, या दृष्टीने जेव्हा विचार केला तर काय होईल? अख्खा अमेरिकेचा विचार केला. अमेरिकेत योग मिळेल पण कोणत्या पद्धतीने नाही सांगितलं. निबोधी जीव म्हणून अनमेद्य मंडळी, वनस्पती म्हणूनही जन्मेल, झाड एक किंवा अळी म्हणून जन्मेल, 3 इंद्रिय म्हणून जन्मेल, 4 इंद्रिय म्हणून जन्मू शकेल, असंज्ञी पंचेंद्रिय म्हणून जन्मू शकेल, संज्ञी पंचेंद्रिय पशु म्हणून जन्मू शकेल किंवा मनुष्य म्हणून जन्मू शकतो. जशी त्याचं येईल तुमचं पुस्तक ना, मागवलं की नाही, सच्चा सुख मार्ग, त्यात स्टीव्हन्सन शास्त्रीने कलेक्ट केलेला की एक दिल्लीची स्त्री आहे आणि दिल्लीची स्त्री तिथे अमेरिकेत जन्मली, इथे भाजून गेली, तिच्या हातावर स्कार्स आहेत त्याचे आता जन्मलेल्या अवस्थेत अमेरिकेत, ते जन्मू शकली की तिला कसे काही भाव असतील केली असेल. तसं इथे जर कोणी गेला तर जाईल, विदेश क्षेत्रातही जन्मू शकेल, परंतु ही कुठे गॅरंटी दिली? त्याच्या परिणामावर राहील ना. गती, आयु, वेगवेगळे सगळे इंद्रियांची रचना त्याच्या परिणामावर आहे. म्हणून कसं घडेल? आणि एक बाजू झाली ही, दुसरी बाजू ही आहे की त्याने परिणाम पुढच्या क्षणात बदलले तर पुढील क्षणामध्ये, कारण ही तत्व नाही, पुढील क्षणामध्ये विचाराची धारा बदलली तर ते पुन्हा बदल झाले. आत्ता मागणी केली अमेरिकेची, पण तो भाव न ठेवता पुढच्या क्षणात जर त्यांनी प्रतिक्रमण केलं तर, म्हणजे प्रतिक्रमण म्हणजे असं नको काय करायचं तिकडे, म्हणजे हे प्रतिक्रमण. तो जो मी विचार केला तो नको हे त्याच्यापासून रिव्हर्स केला ना विचार, म्हणजे मग विचार केला आणि जाण्याच्या योग्यतेत नाही आला. समजा थोडासा संस्कार झाला तर सगळी घाई गडबड झाली याच भावात आणि योगायोग मिळाला, काय दोस्त होता, तो म्हणाला मी तुझे पैसे जाण्याचे खर्च करतो, चल तुझी परिस्थिती नाही त्याचा काही विचार करू नको, मी घेऊन जातो तुझे. ठीक आहे म्हणाल, ठीक आहे. त्याने पासपोर्ट काढला, तिकीट काढलं, हे सगळं ठरलं आणि ऐन वेळेला याची प्रिया आजारी पडली आणि मला कॅन्सल करून टाकलं. प्रतिक्रमण तेवढंच केलं, म्हणजे इथपर्यंतच त्याचे भाव होते, थोडेसे मोडून टाकले त्यांनी, त्यामुळे ते मोडले गेले, इथपर्यंतच झालं. असंही घडेल, पण नाना प्रसंग घडते. पण मूळ सूत्र बरोबर, कारण जिवंत सूत्र आहे. परिणामदी जैन दौगम प्रकालम तन्मयती पन्नत्तम, जसा विचार तशी पर्याय, त्याच्याशी तन्मय होणार. त्यामुळे कर्णायोग पद्धतीने सांगितले की त्यात अपकर्षण झालं, उत्कर्षण झालं, हे घडेल की नाही, संक्रमण झालं, अशा घटना घडतील. जर तो तसाच निषेध राहिला, बांधलेला संस्कार, भावसंस्कार जर तसाच राहिला तर तसा उद्या येईल. पण जर भावसंस्काराने त्यांनी बदलून टाकले तर त्याने काही संभावनीय आहे ना. चेतना सर्वस्वी त्या अवदैक भावाशी नाही, अवदैक भावाने परिणत होत नाही, तिला स्वातंत्र्य आहे ना, म्हणून बदलही घडू शकतो. म्हणजे ही बाजू थोडीशी लक्षात ठेवली तर बरोबर जमते. सामान्यपणे जसा भाव तसा, मग त्यांनी तसा भावच केला ना की जायचं होतं पण इतके विचार झाले नाहीत म्हणून गेलो नाही. असं आपलं ताजमदार झालं, आपल्याला जावंसं वाटलं फलटणला, आपण गेलो आहे की नाही. पूर्णत्व असं काही फायनलाइज निर्णय विचार करत असते तरी असं फायनलाइज केलं नव्हतं की तिथेच काय 8 महिने 10 महिने राहील म्हणून, आहे की नाही. साधारणतः एक विकल्प होता काही काळ थांबायचा समजा, तर मग त्यातला जो काय ऍडजस्ट झाला तो साधारणतः काय 30-1 दिवस पर्यंत थांबण्यासारखा झाला. याच भावातला तर याच भावातले विचार, याच भावातलं परिणाम. कारण काही परिणाम जे आहेत नंतर मुहूर्तात उद्या येतात, काही काळानंतर उद्या येतात. किती वाजले आता? गाथा नंबर 23, 24 आणि 25.
पंकजचंद्राचार्य अप्रतिबुद्ध बोधनाय व्यवसायः काय म्हणतात पहा. कथ अप्रतिबुद्ध बोधनाय व्यवसाय. या ठिकाणी अप्रतिबुद्ध जो जीव आहे त्याला समजून सांगण्यासाठी प्रयत्न करतात. महत्वाचं आहे शिष्य की पाठीमागील गाथेमध्ये आहे ना 19, 20, 21, 22 गाथेमधून सांगितले की अप्रतिबुद्ध कसा असतो. अप्रतिबुद्ध म्हणजे अज्ञानी जीव, अप्रतिबुद्ध म्हणजे मिथ्या ज्ञानी जीव, अप्रतिबुद्ध म्हणजे मिथ्या दृष्टी जीव. मग ज्याच्याजवळ मिथ्या दर्शन आहे त्याजवळ मिथ्या ज्ञान आहे, मिथ्या चरित्र. ज्याजवळ मिथ्या ज्ञान आहे त्याजवळ मिथ्या दर्शन आहे, मिथ्या चरित्र. मग तो भलेही कुआचरण करत असेल तर मिथ्या चरित्र आहेच. परंतु जरी एखाद्या वेळेस सद्देव, सद्गुरु, सत्शास्त्र यांचा आश्रय घेतला असेल, अव्रती असेल, यथायोग्य लौकिक सदाचार करीत असेल, परंतु जर शुद्ध आत्मानुभव चाखला नसेल तर मिथ्या ज्ञान आहे, मिथ्या श्रद्धा आहे आणि आचरण देखील मिथ्या म्हटले जाते. समजा देशव्रत घेतले आहेत परंतु आपल्या एकच विभक्त ध्रुव स्वभावाचा आत्मानुभव केलेला नाही तरी तो मिथ्या ज्ञानी, मिथ्या दर्शनयुक्त, मिथ्या चरित्रवाला. भलेही कोणी एखादे जीव मुनी झाला असेल परंतु जर अजून शुद्ध आत्मानुभव केला नसेल तर मिथ्या दर्शन आहे, मिथ्या ज्ञान आहे, मिथ्या चरित्र. लक्षात. मग जे असे अप्रतिबुद्ध आहेत, जे असे अज्ञानी आहेत, मिथ्या ज्ञानी आहेत, अजूनपर्यंत आत्मानुभव केलेला नाही, आजपर्यंत कधी अजून शुद्ध आत्मानुभव केलेला नाही, अशा जीवाला संबोधन करीत आहे, समजावून सांगत. म्हणजे जेव्हा जेव्हा लोकांना कधी असा विकल्प उठतो की समयसार तर महान ग्रंथ आहे आणि तो केवळ मुनींनीच वाचावा, तर या शब्दावरून स्पष्ट होते, या शब्दावरून म्हणजे अप्रतिबुद्ध बोधनाय व्यवसाय, या शब्दावरून हे स्पष्ट होते की जो जो कोणी प्रथम गुणस्थानवरती आहे, मिथ्या दृष्टी आहे, त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. मग तो अवरती मिथ्या दृष्टी असू दे किंवा मिथ्यात्वपूर्वक देशप्रती असू दे किंवा मिथ्यात्वपूर्वक सकल संयमी असू दे, त्यांना समजून सांगत आहे. या ग्रंथाची रचनाच दर्शनपरक आहे.
सम्यक दर्शन की मिथ्या दर्शन, सम्यक ज्ञान की मिथ्या ज्ञान, विकल्प की निर्विकल्प, शुद्ध आत्मानुभूति वाला की विकल्पवाद, हे मुख्य आहे. म्हणजे हे सम्यक क्रिया आहे ते मिथ्या दृष्टी आहे. अगती असो की देशगती असो की सकल सैमी असो, हे सगळे मिथ्या दृष्टी आहेत. आणि हे अगती ते सिद्धापर्यंत सगळे केसरी मधील सम्यक दृष्टी आहे. म्हणजे अशा रीतीची ही रचना आहे. मग सम्यक दृष्टी साधकालाही उपयोग येतो की गोष्ट त्यात आपोआपच झाली. परंतु मिथ्या दृष्टीने वाचायचं आहे. मिथ्या दृष्टी जीवानेच समजून घ्याव्या. म्हणजे समाजात जो काही कल्लोळ आहे, विचारांचा कल्लोळ आहे की बाबा समयसारखा ग्रंथ आम्हाला पेलणार नाही, आम्हाला समजणार नाही, किंवा समयसार ग्रंथ ऐकून लोक स्वैराचारी होतील, तर येथे सांगतात की जे जीव हा समयसार जाणतील ते स्वैराचार सोडून देतील. स्वैराचारी, स्वच्छंदी, मिथ्यादृष्टी, मग सदाचार करूनही जरी अजून आत्मानुभव केला नसेल त्यालाही संबोधन आहे. कशासाठी संबोधन आहे, कशासाठी उपदेश दिला आहे, तर त्याने सम्यक्ती बनावे, त्याला तो अतींद्रिय आनंद आत्ता चाकता येऊ. अगती असला तरी देखील त्याला हा अतींद्रिय आनंद आत्ता भोगायला मिळो. देशप्रती असेल त्यालाही भोगायला मिळो, सकल सैमी असेल तर त्यालाही भोगायला मिळो. जर हा अतींद्रिय आनंद तो चाकू लागेल तर काय होईल, त्याचा आपोआपच महान रत्न प्राप्त झाल्यामुळे दगड्या आणि गारगोट्या आपोआपच सुटून गेल्या. लहान मुलाला सुद्धा उत्कृष्ट खेळणी मिळाली तर निकृष्ट खेळणी टाकून देतात. हे आपण पाहतो. मग येथेही भगवान म्हणतात की जर या जनतेला या खऱ्या आनंदाची ओळख झाली तर ते खरा आनंद, सम्यक आनंद भोगत राहतील, म्हणजे दुःखातून दूर होतील, पराकडे जाणार नाही. तेव्हा ते कसं समजवतात पहा. शब्द महत्वाचा आहे. गाथेत त्यात पहिला शब्द सुद्धा महत्वाचा आहे. अन्नान मोहिद मदी मज्जमिनं गणति उद्गलं दौवं बद्धम अबद्धम यतः जीवो बहुभाव संयुक्त. या गाथेतील पहिला शब्द काय आहे, अन्नान मोहित मती वाला जीव. कोणता जीव घेतला, अज्ञानाने मोहित झाली आहे मती ज्याची. अज्ञानी आहे, मोही आहे, ज्याची बुद्धी विकृत आहे की नाही. म्हणजे बुद्धीत कोणता विचार करतोय, आपल्या चित्तात कोणता विचार चालू आहे, आपल्या चेतनोपयोग पर्याय कशाचा विचार चालू आहे तर ते दाखवलं. काय म्हणताय, इनम मध्यम म्हणाली. इनम कोणतं, उद्गलम द्रव्य. उद्गल द्रव्याला, या उद्गल द्रव्याला माझं म्हणतो, अशी प्रतीती करतो, असं म्हणतो. म्हणजे कसं आहे ते की नाही, बद्धम अबद्धम. उद्गल द्रव्य कसं, बद्ध स्वरूपाचं, अबद्ध स्वरूपाचं. बद्ध म्हणजे की नाही, जे हे बद्ध आहे, देह किंवा कर्म वगैरे जे आहेत कसे बद्ध आहेत. अनुपचारिक सद्भूत व्यवहार नाही, याच्याशी बद्ध आहे देह आणि नवकर्माशी. है ना, हे जे देह आहे नवकर्म किंवा द्रव्य कर्म जे आहेत, कर्मान शरीर, तेजस शरीर, औदारिक किंवा वैक्रिक शरीर किंवा हरक शरीर वगैरे, त्याच्याशी बद्ध. अबद्ध कोणते, हे
असं भूत ओळखलं तो भारतीय धनवान मेरा लडका दंडीवाला छत्रीवाला पेचीवाला चटईवाला कमांडोवाला सगळेच आले की है ना. माझा म्हणणार माझं कमांडो, माझी पेन्सिल, माझा केस, माझा दात, असं बद्ध बद्ध. दुसरं म्हणता माझं घर तुमच्याशी बद्ध नाही, दूर आहे. कारण आता घर घेऊन आलं काही ते घर घरी राहिलं, शरीर बरोबर आलं, संश्लेष संबंध आहे शरीराशी, शरीर बरोबर आलं, पण घर घरी राहिलं. काय सांगतात सर्व गोष्टी सांगतात बद्ध बद्ध. घरातील पुष्कळसे अलंकार वस्त्र धन तुमच्या घरी राहिले, इथे आपण आहात म्हणून तुमचे सतत बद्ध नाही. मुलं बाळ तुमची आहेत, कन्या तुमची आहे, पण लग्न झाली ती दुसऱ्याच्या घरी, शाश्वत बद्ध कुठे आहे? मुलगा तुमची शाश्वत बद्ध कुठे आहे? अबद्ध आहे. त्याच्याबद्दल हे सगळे आहेत. किंवा हे जे तुमचे भाव आहेत ज खाण्यातले ड ठ ट अशुद्ध भाव, एक दे शुद्ध भाव किंवा शुद्ध पर्याय ड मधले असं आहे. याच्याशी त्या तुमच्याशी कशी आहेत? त्या समयात बद्ध आहेत, संबंधित आहे, अशुद्ध निश्चयाने संबंधित आहे त्या बद्ध भावांचा. मग अशांचे जे आहेत त्यांना काय म्हणतात? हे काय नाही, हा जीव बहुभावाने संयुक्त असणारा जीव त्याला काय म्हणतात? माझं असं म्हणतात. म्हणजे चित्तामध्ये विचार कशाचा केला, विषय कशाचा निवडला, आहे की नाही? विषय कशाचा निवडला? परवस्तू, मांडणी लक्षात घ्या. विषय कशाचा निवडला? घर, हे काय नाही? चेतन अचेतन मिश्र वगैरे मागील होते तेच पुन्हा घेतले. अज्ञानी जीव याचा विचार करतो, घराबद्दल, धनाबद्दल, अलंकाराबद्दल, वस्त्राबद्दल, असे मुलं बाळ काही असते मुलाबद्दल, शरीराबद्दल, आहे की नाही? हे सगळे जे वस्तू आहेत शरीर याच्याबद्दल विचार करतो. तर अज्ञान मोहित मतीवाला जो आहे जो निरोधापासून सौली पंचेंद्रियापर्यंत अव्रती वासूपासून सकल संयमी धारण केले, पण जे अज्ञान मतीवाले आहेत याला आपलं म्हणतात. समजा शरीर सोडलं, शरीराबद्दलचं भेद विज्ञान केलं तरी कर्म द्रव्य कर्म माझं आहे म्हणतो, पुण्यकर्म आहे माझं, पाप कर्म माझं आहे. कोणी पाप सोडून दिलं तर पुण्यकर्म माझा आहे, त्या द्रव्य पुण्याशी एकत्व भाव ठेवतो. किंवा भावकर्म माझा आहे, पाप भाव किंवा पुण्य भाव हे माझा आहे, भावकर्माचा विचार करतो. अशात शुभ भाव असो की अशुभ भाव आहे ना, अशुभ म्हणा शुभ म्हणा. कोणी समजा अशुभ सोडले तरी शुभाशी जोडला, किंवा शुभ सोडले तरी शुद्ध पर्यायाशी जोडला. आता तुम्ही गाणं म्हणलं की पर्याय अडकला, शुद्ध पर्यायाशी अडकला सगळ्या नाही. आणि मग त्यातलं नैगमादी साथी नाही आणि आहे ना, नैगमादी साथी नाही आणि अडकला. प्रत्येक खाण्याच्या खाली नैगमादी दिलेत, काही खाण्याखाली. भारी काळातला मी सिद्धासेन विचार केला किंवा भारी काळातला शुभ म्हणून असणारा अशुभ असणारा असाही विचार करतो. भूतकाळाशी बद्ध होतो असं म्हणतो, वर्तमानात बद्ध आहे म्हणतो, किंवा भावी काळात बद्ध आहे म्हणतो, किंवा भावी काळातला बद्ध असणारा असा विचार करतो, भावी काळातला शुद्ध असणारा. म्हणजे या सगळ्यांशी जो विचार करतो तर ते म्हणतात ते कसं आहे? अज्ञानाचे विचार आहेत. म्हणजे अज्ञानी जीवाने हे विषय घेतल्याने यांचा ज्ञानात विचार केला. वास्तविक काय घडलं? ज्ञानात घराबद्दलचा विचार, धनाबद्दलचा विचार, वस्त्राबद्दल सगळे उपलक्षणात्मक लावून घ्यायचे. मूल असुद्या, पत्नी असुद्या, नातेवाईक असुद्या, शरीराबद्दलचा विचार
म्हणून हे म्हणायचं विषय निक्षेप झाले. द्रव्यकर्माबद्दलचा विचार, मार्गणं असतील, गुणस्थानं असतील, तितके कर्म आले तितके कर्म गेले, आहे की नाही. भावकर्मांचा विचार, चित्तामध्ये पुण्य असा आहे, पाप असा आहे, काय म्हणतात पहा, अपाय विषय विपाक विषय सगळं आलं, अधर्म ध्यान झालं ना. शुभ भाव का, शुभ पर्याय, अज्ञान भाव आहेत म्हणतात. शुद्ध पर्याय, क्षणिक आहे ना शुद्ध पर्याय, तिचा विचार. हा ज्ञानात जर विचार चालू आहे तर या सगळ्या विचार करणाऱ्या जीवांना काय म्हटलं, अज्ञान मोहित मती वाल्या फळ काय मिळालं हे ना. सगळ्या याला विचार करणाऱ्यांना फळ काय मिळालं, मोह आणि राग द्वेष. पहा काय करता, हे सगळे विचार आहेत का, आणि कधी या ध्रुवाचा विचार केला का. चैतन्यवाला ध्रुव जो आहे, मी चैतन्य पिंडवाला आत्मा आहे, याचा जर विचार केला तर सम्यक तो प्रगट झाला. वितराग भाव प्रगट झाला. म्हणजे या ध्रुवाचं जर वेदन केलं, हे ज्ञान झालं सम्यक ज्ञान, हे सम्यक श्रद्धा आणि सम्यक चारित्र झालं. काय सांगतात, अज्ञान मोहित मती. अहो तिथं तुम्हाला काय दिसतं का नाही हो महाराज, जरा डोळे तुमचे जरा कसे तरी झाले. तिथं लिहिलंय पुद्गल द्रव्य, तुम्ही जीव घातला त्याच्यात, भावकर्मही घातले. तिथं तर लिहिलंय इनम मध्यम पुद्गल दौवम म्हटलंय. तुमच्या डोळ्याला काही वेगळं दिसतं काय तिथं, काय तसं दिसत नाही. लोकांनाच नाव ठेवतात, तुम्हालाही दिसत नाही, नाव ठेवलं पाहिजे. अरे बाबानो, ही गाथा वाचण्यापूर्वी आपण 19 गाथा वाचली की नाही. कम्मे नौकम्मी, किती वाचले का नाही. कर्म म्हणजे भाव कर्म, द्रव्य कर्म झाले, आणि नौ कर्म म्हणजे घर, धन, वस्त्र, मूल, शरीर, हे तुमचं काय नौ कर्म. जर पटलं नाही तेवढ्यावरून तर 20, 21, 22 गाठेत. मूल सचित्त आहे की नाही, भावकर्म तुमचे सचित्त आहेत, सिद्ध परमेष्ठी देखील सचित्त आहे, भावी शुद्ध पर्याय देखील तुमची सचित्त आहे म्हटलं. आणि मिश्र भावकर्म, द्रव्यकर्म आणि मिश्र लावलं, आणि धन संपत्ती, वस्त्र, मुलाबाळांनी सहित मिश्र आहे की नाही. मग माझं चूक नाही नाही, मला दिसलं ते बरोबर आहे, तुम्हालाही आता दिसलं आहे की नाही. लक्षात घ्या की या सगळ्या सूत्र पद्धतीच्या गाथा, वेळ थोडा, आशय पुष्कळ सांगा, गंभीर. मग असा जो बहुभावा आणि शुद्ध सहित असणारा मोहित मतीवाला, मती बुद्धी हवी ना, ज्ञानाकडून घटवतात सगळे. बुद्धी घातले आहे. 19 जातीचे शब्द काय पडले, बुद्धी शब्द पडला. इथे काय पडलाय, मती शब्द पडला. मती शब्द का वापरला तर मती म्हणजे विचार त्यांना सांगायचा, चेतन पर्याय म्हणायचा. विचार कुठे करणार, विचार घडले की ती चेतन पर्याय झाली. कशाचाही विचार झाला ती चेतनेची पर्याय झाली का नाही, ज्ञानाची पर्याय झाली, चेतनेची पर्याय झाली, म्हणून मती घेतली. तसेच त्याने मग महापुराणात सुद्धा 30 गुण सांगितला. धी म्हणजे काय, बुद्धी, मती, चेतन पर्याय. धी बलायत्त वृत्तित्वात, बळपूर्वक आधीन होऊन जो विचार केला, धी बलायत्त वृत्तित्वात ध्यानम तज्ज्ञै व्याख्या दिली आहे. तत्वासूत्रात सुद्धा ध्यान सांगितलं की नाही. मग ध्यानाचे
नंतर दोन भेद केले, प्रशस्त आणि अप्रशस्त. प्रशस्त म्हणजे शुद्ध ध्यान, अप्रशस्त म्हणजे अशुद्ध ध्यान. मग प्रशस्त ध्यानाचे दोन भेद झाले, धर्म शुक्ल. अप्रशस्त ध्यानाचे 8 रौद्र भेद झाले. प्रशस्त ध्यान जे आहे धर्म शुक्ल, धर्माचाही विषय ध्रुवच. धर्मात अनपेतम धर्म्यम ध्यान. धर्म म्हणजे स्वभाव आहे ना, चैतन्य स्वभाव, निज स्वभाव, त्याच्याशी अनपेत म्हणजे त्याच्याशी दूर न होणार, त्याला धर्मध्यान. मग धर्मध्यानातला विषयही ध्रुव आणि शुक्ल ध्यानातला विषयही ध्रुव. म्हणजे कसे, मुलाने 1 पाऊल टाकला तरी काय गती म्हणणार, 2 पाऊल टाकली तरी काय गती म्हणणार, 4 पाऊल टाकली तरी गती म्हणणार, जरा हालू दूर 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 चालला तरी गती म्हणणार, पळाला तरी गती म्हणणार. आणि ऑलिम्पिक शर्यतीत पळाला तर पहिला नंबर आला तरी काय म्हणणार, पळण्याची क्रिया गतीच म्हणणार की. मग एक काय हळू जाणारी गती आणि एक झरझर जाणारी गती, पण दोन्ही गती सामान्य. तसंच धर्म ध्यानात आणि शुक्ल ध्यानात प्रशस्त ध्यान हे कॉमन आहे. प्रशस्ताचे भेद झाले ना, लक्षात घ्या, प्रशस्ताचे भेद झाले. मग अप्रशस्त काय म्हणायचे महाराज तुम्हाला, अशुभावी अप्रशस्त आणि शुभाव देखील अप्रशस्त. काय लक्षात आलं का? इथे जेव्हा भावकर्मांचं लक्षण केलं, अपाय विपाक विचयाचा विचार केला की नाही, माझं कर्म असं उदयाला येईल, आमक बंद झाला है ना, भावकर्म किंवा द्रव्यकर्म माझं असं उदयाला येईल, या प्रकारचं अपाय विचय विपाक विचय ध्यान जे शुभावात्मक आहे ते अधर्म ध्यान आहे. कोणतं? अहो, जसं दुसऱ्याचा हात तोडण्याचा विचार आला, अशुभ भाव झाले ना, दुसऱ्याचा हात फुकट जोडून द्यायचा विचार तोडला होता, शुभ भाव तर झाले. हे तर कळलं. समजा एखाद्याकडे काय ती मलमपट्टी नव्हती, पण विचार केला बसल्या बसल्या, काय करता येत नव्हतं, पण याला कोणीतरी मदत करावी आणि याचं बरं हो, बसल्या बसल्या फक्त विचार केला, शुभ भाव झाले. पण पराबद्दल की स्वतःबद्दल? पराबद्दल. मागील काठीत आपण पाहिलं, सिद्धाबद्दलचं जरी सचित्त ध्यान केलं आहे ना, ते सिद्ध, ते अनंत, ते आचार्य, ते उपाध्याय, ते साधू, त्यांचं ध्यान केलं, सचित्त ध्यान केलं, अधर्म ध्यान सांगितलं, मिथ्या दृष्टी राहिला. मग ते सिद्ध माझे आहेत, ते अनंत माझे आहेत, ते आचार्य माझे आहेत, ते उपाध्याय माझे आहेत, ते साधू माझे आहेत, ते मुमुक्षुजन माझे आहेत. हे मुलासारखं जण नाही काय, माझं मूळ म्हटल्यासारखं नाही तरी काय. हे जे यथाजात रूपधर असतात की नाही, यथाजात रूप म्हणजे काय, जात म्हणजे जन्मलेलं, जसं जन्मली तशी ही पोरं श्रावक झाला बाप, लक्षात आलं का? श्रावक श्राविका झाले बाप, जे यथाजात रूपधर झाले पोरं. लहान बाळ रडत काय काय झालं तर बोलत नाही, हे सुद्धा यांना काय विचारायला जावा, तुझं पोटात दुखलं का, तुला भूक लागली का, काय नाही बोलायचं, ते आईनेच त्याला दूध पाजायचं. मग मुलाचं ध्यान झालं, सगळं झालं नाही का, सगळं गेलं, वैयावृत्त ह्या शुभभावात गेलं. मुनींनी मुनींचं वैयावृत्त केलं, पण कधी अज्ञानीने केलं तर ते मोहरागशकच गेलं. मग ते करायचं का नाही, करायचं का न करायचं हा प्रश्न नाही. ते म्हणतात की ध्रुव सोडून तुझे परकीय विचार आहेत ना, तर ते सगळे ध्रुवाला म्हणायचं आत्मा. आपलं जे आपल्या बरोबर सतत राहत ते आपलं, आपलं ते आत्मा.
मग ध्रुव स्वरूप आपला आणि मग ध्रुवाला सोडून बाकीचं सगळं आहे ते पर्याय आणि परभाव परद्रव्य परकीय म्हणून अनात्मा. सुंदर आहे बघा, लक्षात घ्या. म्हणून असं जर मती असेल तर ते पुढे शब्द दिला, पुढे ते त्याला संबोधन करतात की असा जो तू आहेस, असा जो तू विचार करणारा आहेस, मग काय करायचं तर बघ आता विचार कर म्हणतात. सौवन्नू नान विठ्ठो जीवो लक्षणो नित्यम. सर्वज्ञ आणि ज्ञानाने जाणलं पाहिलं ज्ञान विठ्ठो है ना. सर्वाला जाणणारे असे जे आहेत ते काय जाणतात है ना, काय पाहतात, त्यांनी जाणलं पाहिलं, प्रत्यक्ष जाणलेलं आहे. सर्वज्ञ कसे आहेत, प्रत्यक्ष जाणणारे. त्यांनी काय जाणलं, जीव उपयोग लक्षणवाला आहे. कसं आहे, नित्य शब्द महत्वाचा पडलाय. उपयोग म्हणजे चैतन्य पर्याय आहे का नाही. चेतना गुण स्वरूपवाला. चेतना पर्याय काय आहे, मतीवाली, सुतवाली, अवधी ज्ञानवाली, मनपर्याय ज्ञानी, केवळ ज्ञानवाली या ज्या पर्याय आहेत, किंवा कुमती कुसुत या ज्या पर्याय आहेत, किंवा या ब ज्ञानातून म्हटलं तरी या ब ज्ञानाच्या शुद्ध ज्ञानाच्या पर्याय सगळ्या काय त्या नित्य आहेत का. मतीचे पर्याय आविर्भूत असेल तर सुताची पर्याय नसते. कुमतीचे पर्याय असेल तर कुसुताचे आविर्भूत नाही, लब्धी दोन्हीची आहे. समजा अवधी ज्ञानी मुनी आहे, मती सुद्धा अवधी आहे, पण मती नंतर तेव्हा अवधीने वापरत नाहीत. सुताने चाललंय तेव्हा अवधी नाही, अवधी वापरतात तेव्हा मती सुद्धा नाही. केवळ ज्ञानाची पर्याय तेव्हा मती सुद्धा अवधी म्हण पर्याय नाही, कुमती कुसुद्धा कु अवधी नाही, म्हणजे एका वेळेला एक पर्याय. मग ती केवळ ज्ञानाची पर्याय ते तुमचं लक्षण आहे का. मग ते सगळे अनात्मामध्ये गेले होतं. मग आमचं लक्षण कोणतं, शाश्वत राहणार ते लक्षण. शब्द महत्वाचे आहेत. नित्य आहे ना, उपयोग लक्षण वाला असा जीव. उपयोग लक्षण सांगून लक्षण वाला ग्रहण करायचं आहे ना. एक धर्माच्या द्वारे, एका गुणाच्या द्वारे अशी धर्मात्मक वस्तू आपली घ्यायची. शरीर नाही मिसळायचं त्यात, द्रव्यकर्म नाही, भावकर्म नाही, आपली वस्तू. ध्रुव म्हणून चेतनोपयोग, चेतनवाला असा आत्मा. हे काय आहे, तुझं लक्षण आहे, तुझं स्वरूप आहे जीवाचं, सगळ्या जीवांचं आहे. मग हे जर तुमच्या सगळ्या जीवांचं लक्षण आहे की असो पुगल दवी भूलो जम घन असे मध्यमिना, काय सुंदर सांगतायत पहा. मग जर चेतनोपयोग हे तुझं लक्षण आहे, चैतन्यवाला तू आहेस, हे तुझं नित्य लक्षण आहे, तर उद्गल द्रव्य भूलो म्हणजे मय, उद्गल द्रव्यमय आहे ना, कियसो घन जम मध्यमिन माझा आहे असं तू कसं म्हणतोस. तर किहसो पुगल दौली भूलो जम घनसी मध्यमिन. मग तू कसं म्हणू शकतोस की पुद्गल द्रव्य हे माझं आहे, पुद्गल द्रव्यमय तू होतोस का. होईल का. मोसंबीचं लक्षण वेगळं, संत्रीचं लक्षण वेगळं. तर मोसंबी संत्री होईल काय, संत्री मोसंबी होईल काय, वेगळी. गारगोटी वेगळी आणि रत्न वेगळी, काच वेगळी आणि रत्न वेगळी. एक होऊ शकतील का, नाही. वेगवेगळे की नाही, लक्षणाने जर वेगळे आहेत तर पुद्गल द्रव्याचं लक्षण काय आहे, स्पर्श रसगंध वर्ण. जीवाचं लक्षण चेतनोपयोग, नित्य शाश्वत लक्षण विचारतात. आकार द्रव्य आव्हान विशिष्ट, विशिष्ट आव्हान येतं. धर्मद्रव्य गती येतो, अधर्मद्रव्य स्थिती येतो, कालद्रव्य घटना येतो. पुद्गल द्रव्य स्पर्श रसगंध, जीव चेतनोपयोग, म्हणजे लक्षणाने भिन्न झाली ना. विचार करा. सुंदर गोष्ट सांगताय. मग जर लक्षण आहे आणि मग जीवच तेवढा चैतन्यमय आहे, बाकीची पाच जातीची द्रव्ये अचेतन आहे, चेतन लक्षण नाहीच.
पूर्वी चेतन नव्हते, आता चेतन नाही, पुढे कधीही चेतन होणार नाही. म्हणून जीवामध्ये आणि आकारद्रव्य, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, कालद्रव्य, पुद्गलद्रव्य यांच्यामध्ये कसा अत्यंत अभाव आहे. अत्यंत अभाव म्हणजे काय? पूर्वी त्या रूप कधी झाला नाही, आता त्या रूप नाही आणि पुढे कधीही त्या रूप होणार नाही. अचेतन द्रव्ये कधीही चेतन होत नाही, चेतन द्रव्य कधीही अचेतन होत नाही. परिणामशील आहेत पण आपल्या आपल्या मर्यादेत. मग जे तू म्हणतोस की हे माझं घर आहे, असे स्पर्श रसगंध वर्ण, धन स्पर्श रसगंध, वस्त्र स्पर्श रसगंध, काय की नाही, शरीर स्पर्श रसगंध, द्रव्य कर्म स्पर्श रसगंध वर्ण मला. मग हे तुझे आहेत का? नाही. सरळ सरळ भेद विज्ञान होते की नाही? 6 वेळ्यातून आपलं द्रव्य काढायचं बाजूला. मग आपलं द्रव्य काढत असताना आणखी थोडं जरा विचार करायचा की मी चेतन आहे, दुसरे जीव चेतन आहेत, पण माझे भाव माझ्यात आहेत, माझ्याच क्षेत्रात आहेत. दुसऱ्याचे भाव माझ्यात येत नाहीत, माझे भाव दुसऱ्याच्या क्षेत्रात जात नाही. जातो का? नाही जात. अहो जात असतात तर बापाला वाटतंय की पोराने अभ्यास करावा आणि पोरं म्हणते छान आहे दादा, आता कसं पोहायला बरं मजा आहे. खेळायला जातात, खेळतात आणि कारण मीमांसा देतात का खेळतो. म्हणाले टिळकांनी शाळा सोडून 1 वर्ष गॅप घेऊन बॅन केला, मग मी नको करू. अरे टिळक झाले होते आजारी, तू आजारी पडलाय काय? चांगला गुटगुटीत आहे, टॉनिक देतो आहे रोज आणि मग थोड्या वेळ खेळला ठीक आहे, पण अभ्यास करशील की नाही? म्हणजे पिताजीची इच्छा आहे अभ्यास करावा आणि मुलगा म्हणतो खेळायला बरं आहे. पिताजी लहान बाळकाला म्हणतात शाळेत जा बालवाडीत, इथंच खेळतो. म्हणजे जर एक भाव असते तर पिताजीला भाव आल्याबरोबर तो शाळेत गेला असता, पण असं नाही. म्हणजे आपले भाव म्हणजे भिन्न केले की नाही, मूल आणि आपलं जीव द्रव्य भिन्न केलं. मग आचार्य उपाध्याय साधू हरण सिद्ध ते आपल्यापासून भिन्नच केले आहे की नाही? म्हणून ते म्हणतात मग जे तुझं लक्षण नाही अशा त्या अचेतन द्रव्याला तुझं कसं म्हणतोस, त्याला प्रश्न विचारतात. मजेदारच आहे ना. प्रत्येक जीवाजवळ त्याची त्याची मती आहे, बुद्धी आहे, विचार करण्याची शक्ती आहे. त्यालाच विचार करायला होतात आणि तो विचार करेल, युक्ती आणि प्रयुक्तीने आणि प्रत्यक्षाने शोधे, तर त्याचा निर्णय होईल ना. आमचा निर्णय लोकांना काय कामाचा? आदिनाथाचा निर्णय मरीचीला उपयोगी पडला नाही, भिन्न 2 द्रव्य होते. भरताचा निर्णय पोराला उपयोगी पडला नाही, मरीचीला. काकांचा बहुबर्यादी काका त्यांचा निर्णय उपयोगी पडला नाही. आत्याने निर्णय केला, आत्यांचा निर्णय फोई फोई फई फईचा निर्णय